हां सर. अ, तर हे आहे ना एक माइंड ऑफ एन आर्टिस्ट म्हणून एक असं सिरीजसारखं करतो आहे ज्याच्यात तुमचं आणखीन मेनली पोर्ट्रेट आर्टिस्ट हे माझं हे आहे सब्जेक्ट. हां, तर व्यक्तिचित्रण हा जो सब्जेक्ट आहे ना म्हणजे जे आम्ही ज्याला खरंच मास्टरी कॉलेजमध्ये तुमच्याकडूनच शिकलो, बघितलं म्हणजे पहिल्यांदा व्यक्तिचित्रण कुठच्या लेवलचं असतं ते. तर एक जनरल हे असं आहे की व्यक्तिचित्रणमध्ये जे दोन प्रकार आहेत मेन, सेल्फ पोर्ट्रेट आणि इतरांचं काढलेलं. हां, तर ह्याच्यात फरक केवढा हे आहे आणि ह्याच्यात अवघड कोणतं आहे? जर ह्याला टेक्निकली आपण म्हटलं, टेक्निकली किंवा ओव्हरऑलच. आता दोन्हीमध्ये काम करताना कसं आहे, तुमचा जो इंटरेस्ट आहे, इन्व्हॉल्वमेंट त्याच्यावर असतं की कठीण काय आणि सोपं काय ते. एखाद्याला कठीण गोष्ट करायला आवडते, त्यामुळे सोप्या गोष्टीच्या मागेच लागत नाही, म्हणजे आधी तरी तो करत नाही, टाळतो. बरोबर. त्याला कठीण कोणी सांगितलं असं असं आहे की तो आधी ते करायला जातो. सेल्फ पोर्ट्रेट मध्ये असं आहे की सेल्फ करताना आरशात बघून वगैरे करावं लागतं. होय. आरशात बघताना ती पोज असते, ती पोज आपल्याला न हलता आपल्याला आपला चेहरा, आपलं एक्सप्रेशन वगैरे सगळं ऑब्झर्व करून ते पोर्ट्रेट करावं लागतं. हे करताना तुम्ही जरा कुठेतरी इकडे तिकडे हलता, मग हलला की ड्रॉइंग चुकतो, पायाचं ड्रॉइंग चुकतं, हाताचं किंवा चेहऱ्याचं असेल तर चेहऱ्याचे अँगल चुकतात. सुरुवातीला नेहमी असं होतं बऱ्याचदा, त्यामुळे ते तसंही अवघड वाटतं, जरा कठीण वाटतं, पण ते चॅलेंजिंग आहे करणं. तर बरेच लोक म्हणजे किती करतात ते माहित नाही, पण मला वाटतं आतापर्यंत मी 400, 500, 600 तरी सेल्फ पोर्ट्रेट केली असते. म्हणजे सिरीज मी करतो, म्हणजे करायला लागलो ना की माझी पूर्ण स्केचबुक किंवा अशी सिरीज मध्ये काम होतं ते. मला ते आवडतं चॅलेंज म्हणून, आणि मी ते करताना मी वेगवेगळे प्रयोग पण करतो. म्हणजे काल केले तसं आज नाही होत, आज केलं तसं उद्या नाही होत. डोक्यात तो हेतू असल्यामुळे ते छाप सारखं होत नाही, छाप असं नाही. ते पण म्हणजे ह्याचंच एक हे आहे की ॲक्च्युली पोर्ट्रेट करताना जेवढं दिसतंय तेवढंच ते निगडीत नाही आहे ना त्याच्या एकूण. बोलतो पुढे. होय होय. मोगामध्ये आणि साधू पोर्ट्रेट जेव्हा करतो तुम्ही समोर व्यक्तीला बसून, तेव्हा तुम्ही त्यापासून अलिप्त असता ना. त्याला एकदा पोज दिली की मग तो ती पोज कशी ठेवायची काय ते तुम्ही त्याला इन्स्ट्रक्ट करत असता की अरे हात थोडस बाजूला कर किंवा थोडा खाली झाला, अँगल तिरका झाला, असं. म्हणजे आपल्याला इफर्ट नाहीये, आपण त्याला सांगून आपला हवाचा अँगल जरी त्यांनी बदलला गेला तरी पण तो सरळ व्यवस्थित करून आपल्याला जसा ओरिजिनली आपण घेतला होता सुरुवातीला तसं ठेवून करता येतं. त्यामुळे आपल्याला वेळ पण बराच मिळतो आणि आपली इन्व्हॉल्वमेंट डायरेक्ट नसते त्याच्यात, समोर बघून आपण करत असतो ना. आणि इथे कसं आरशात आपल्यालाच बघतो आणि आपणच करतोय, त्यामुळे ते बघताना कधी अँगल त्या ओघामध्ये कामाच्या, म्हणजे तुम्ही वॉटर कलर मध्ये करताय, तो फ्लो आला, तो खाली गेला, बाजूला गेला, तर ते सगळं सांभाळण्याच्या ह्याच्यामध्ये कधी कधी आपलं डोकं, चेहरा बिरा सगळं, ती बॉडी हालते. कधी कधी ती आहे त्या स्थितीमध्ये पुढचं ड्रॉ होतं. म्हणजे एक अँगल ड्रॉइंग म्हणजे पेंटिंग पोर्ट्रेट सुरू केलं की मध्ये आपल्याही हालचाली होत असतात ना, आपल्याला भान असतं ते की आपण मॉडेल बघतोय. आपल्याला आर्टिस्ट आणि सिटर दोघांचे रोल करताना ते म्हणजे एक तारांबळ आहे. बरोबर. दोघांच्या एकाच वेळेला आपल्याला ऍक्ट करायचे असतात. बरोबर. तर म्हणून ते चॅलेंजिंग आहे, ते थोडंसं कठीण पण आहे. आणि समोर बसून करताना कसं आपल्याला रेस्ट पाहिजे तर रेस्ट घेऊन परत थांबवून किंवा आणखी चेक करून ऑब्झर्व करून स्वतःला वेळ जास्त मिळतो म्हणजे ते करताना. पण सेल्फ करताना आपल्याला जरा पण बेसावत राहून चालत नाही. नाहीतर चित्र बिघडतं, ड्रॉइंग बिघडतं किंवा काही ना काही त्याचा तोच बिघडतो. बरोबर. हा दोघांमधला एक भाग आहे, महत्वाचा फरक. सेल्फ आणि दुसऱ्यांची करणं मॉडेलची. बरोबर सर. आणि अजून आहे का काही ह्याच्यातच एक हे आहे की म्हणजे जेवढं आपल्याला दिसतंय ना, ज्याला सरफेस काढणं म्हणतं, जे आम्हाला तर माहिती आहे की तुम्ही कसं समोरच्या माणसाचं नुसतंच हे नाही आहे तर एकूणच त्याचा कॅरेक्टर
पर्सनॅलिटी ह्या सगळ्यांचं ते एक हे येतं गोषवारासारखं. एक त्याचं एक हे असतं कोर त्याच्यामध्ये तुम्ही उतरवता. तर ते ते कसं हे बघता तुम्ही, म्हणजे ज्यावेळेला नाहीतर कसं होतं ना, बरेच जणं म्हणजे अगदी ढोबळ मानाने बोलायला गेलं तर एक क्राफ्टमनशिपच्या पुढं जाणं जे असतं ना, जे आम्ही तुमच्या चित्रांमध्ये शिकलो की कसं वॉटर कलरमध्ये मेनली वॉटर कलर तर एक वेगळंच म्हणजे आणखीन ते कठीण प्रांत आहे की फार म्हणजे जिवंत आहे ते लगेच आणि फार म्हणजे क्षणाक्षणाला तुम्ही अलर्ट आणि म्हणजे ती क्राफ्टमनशिपची पण हे आहे ना, म्हणजे एक प्रकारची ती क्राफ्टमनशिपची पण परीक्षा आहे. तर त्याच्याबद्दल जरा मला सांगा की सर म्हणजे फक्त सरफेस ड्रॉ नाही करत आहे तर आणखीन काय पाहिलं पाहिजे आपण सेटरमध्ये. आता व्यक्तिचित्र म्हणून जर का बघितलं ना, तर त्याला आपल्याला बंधनं येतात थोडी. म्हणजे आपल्याच दृष्टीला आपण थोडस संकुचित करून घेतो, त्याला एक फ्रेम करून घेतो की याच फ्रेम मध्ये बघायचं. तर ती फ्रेम असते तर ज्याचं आपण करतोय त्याचा लाईटनेस, त्याचं कॅरेक्टर, त्याची बॉडी लँग्वेज, त्याची स्किन कॉम्प्लेक्शन वगैरे या गोष्टी, त्याच्यावर पडलेला प्रकाश, त्याच्यामुळे पडलेल्या विविध शॅडोच्या छटा, तर ह्या सगळ्यातून आपल्याला एक चित्र उमफायचं असतं, पोर्ट्रेट करायचं असतं ते त्या व्यक्तीचं. पोर्ट्रेट मध्ये जनरली ह्या सगळ्या गोष्टी येतात ना, लाईटनेस, कॅरेक्टर, या सगळ्या. फक्त ते म्हणजे पोर्ट्रेट नाहीये. पोर्ट्रेट साठी लागणारे एलिमेंट ते आहेत. पण एलिमेंट म्हणजे पूर्ण चित्र नाही होत ना, चित्राला बरेच एलिमेंट असतात. त्यातला एक फक्त ते लाईटनेस वगैरे या सगळ्या गोष्टी सुरुवातीला आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्या गोष्टींकडे आपला कल असतो की अरे लाईटनेस आला पाहिजे, म्हणजे हुबेपणा काही दिसलाच पाहिजे, तर मी करतोय याचं आणि वाटतं त्याचं. 20% झालाय, 30% झालाय, तो तर म्हणजे तो प्रायोरिटीच आहे, ते मेन क्रायटेरिया की ती. तर त्या गोष्टी ना सुरुवातीला जराच्या प्रॅक्टिस करायला लागतात, म्हणजे अभ्यास करायला लागतो. ज्याचं करतोय त्याच्या कॅरेक्टर पर्यंत आपल्याला 60-70% तरी जाता येणं, 50च्या पुढे बरोबर सुरुवातीला. पण आता तुम्हाला 60-70 पर्यंत यायला लागला आपल्याला काम करता करता. ती सुरुवातीची अवस्था सांगतो तुला. तर तिथे 60 पर्यंत, कोणी 70 पर्यंत असं जातं. इथपर्यंत गेलं की ते यशस्वी पोर्ट्रेट होतं का व्यक्तीचे, तर तसं पण नाहीये. लाईटनेस हा काय त्याचा क्रायटेरिया नाहीये पोर्ट्रेट. तर पोर्ट्रेट मध्ये बऱ्याच वेगवेगळ्या अंगाने कामं केली गेली आहेत ना. मग जसं ते रेमनानी केलेलं आहे पोर्ट्रेट्स आहे, तर त्यांनी यूज टाइम घेऊन केले, यूज स्केलवर केली काय. पण त्याच्यामुळे लाईट हा फॅक्टर त्याचा म्हणजे मेन कॉन्सेप्ट होती. तो लाईट कॅच करणं यासाठी त्यांनी महिने दिले. त्यासाठी त्याचं एक टेक्निक आहे, तर त्या टेक्निक मध्ये त्यांनी मास्टरी तयार केली होती. त्याचं लाईट आहे ना, एकावर एक रंगाचे थेट लाईट बिल्डअप करायचं आणि शॅडो डेव्हलप करायचा. तर ही त्याची होती. आता तो जॉन वर्बीर म्हणून आर्टिस्ट होता, तर त्यांनी पण या लाईटला प्राधान्य दिलंय. मोठ्या विंडोतून येणारा दिवसाचा प्रकाश आणि त्याच्यात बसलेल्या बायका किंवा मग त्यांच्या ज्या डे टू डे ऍक्टिव्हिटी असतात, म्हणजे घरात बसून शिवणकाम करणं, टेबलवर बसलाय, पुस्तक त्याच्यात जास्त आहेत. आणि त्याच्यामध्ये फक्त व्यक्तीच अपेक्षा नाही, तर व्यक्तीच्या बरोबर एन्व्हायरमेंटला पण तेवढंच महत्व दिलंय. म्हणजे मोठा हॉल आहे, त्या हॉलवर तबकडी आहे, अजून काहीतरी घड्याळ आहे, मग त्याच्यावर एक चित्र ठेवलंय, तपशील सगळे त्याच्यामध्ये असतात एन्व्हायरमेंटल. म्हणजे एका घरामध्ये जेवढ्या गोष्टी असतात त्यातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी वस्तू आहेत त्या सुद्धा व्यक्तीसह रंगवल्यात. म्हणजे व्यक्ती प्रधान जरी असेल तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या बरोबरचं सगळं वातावरण ते सुद्धा तो तेवढ्याच ताकदीने पेंट करायचा. म्हणून तो फक्त चेहरा किंवा पोर्ट्रेट करतोय बाईचं असं नाही वाटायचं. फक्त चेहरा आणि पोर्ट्रेट पण नाही, पण ती स्पेस पण महत्वाची आहे, तेव्हा ते त्याच्यात आहे असं वाटेल. नाही तर बरोबर. काही वेळेला निसर्ग आहे, तर निसर्गाचा जास्त भाग पोर्ट्रेट मध्ये व्यापून जायचा आहे आणि व्यक्ती तर छोटी आहे. तर काय होतं की पोर्ट्रेट म्हटलं की चेहरा, थ्री-फोज किंवा फुल फिगर वगैरे असं म्हणतात आणि आजूबाजूला थोडं असं रंगवतात. थोडं बॅकग्राऊंड किंवा आकाश किंवा ढेपरी किंवा असं. मला आठवतं की सर तुम्हीच हे डिफाईन केलेलं होतं की बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड हे पण म्हणजे
एकमेकांशी संवाद साधला पाहिजे त्यांनी. तो त्यांचं पण एकमेकांबरोबर एक पूरक हे आहे ना, की कसं ते बॅकग्राऊंड म्हणजे अगदी बॅकग्राऊंडच असं नाही ते, तो त्याचा एकमेकांना पूरक असलं पाहिजे. चौकटीमध्ये जेवढ्या गोष्टी येतात ना चित्रात, मग त्यात व्यक्तीचा चेहरा असेल, हात असेल, पाय असेल, कपडे असतील, टेबल असेल, पुस्तक असेल, दरवाजा असेल, खिडकी असेल, खिडकीतून येणारा लाईट असेल किंवा त्यातून दिसणारा लँडस्केप असेल, असं जेवढे भाग येतात ना ते सगळे भाग एकसंग चित्र म्हणून दिसलं पाहिजे. वेगळ्या वेगळ्या ते लँडस्केप दिसते, ती खिडकी दिसते, चांगली दिसते, पण तसं नको व्हायला. तर जर आपल्या शरीरामध्ये हे सगळे अवयव आहेत, म्हणजे चेहरा पण आहे, मान पण आहे, खांदे आहे, हात आहे, डोकं आहे, हे सगळं ना एकत्र बांधलं गेलं पाहिजे आणि एकूप दिसलं पाहिजे. त्याचा हात खूप सुंदर काढलाय पण तो त्याच बॉडीचा वाटत नाहीये, किंवा चेहरा काढलाय पण त्या पाय आणि बॉडीचं कनेक्शन नाहीये चेहऱ्याचं. तर असं काही व्हायला नको. तर ती सुसूत्रता म्हणतात ज्याला, पोर्ट्रेट मध्ये, म्हणजे पोर्ट्रेट नाही, कुठल्याही पेंटिंग मध्ये ती आवश्यक आहे. करताना ते सांभाळली गेली पाहिजे. लँडस्केप करताना पण ती सांभाळली गेली पाहिजे. स्टिल लाईफ करताना पण हे तत्व सांभाळलं गेलं पाहिजे. फिगरेटिव्ह पेंटिंग करता, ऍबस्ट्रॅक्ट करता, किंवा नेचर पासून जेवढे फॉर्म्स आहेत पेंटिंगचे, त्या सगळ्यामध्ये ना हे साधलं गेलं पाहिजे. नाहीतर ते तुकड्या तुकड्याचं असं ते चित्र तयार होतं आणि त्यातली मजा किंवा त्यातला जो क्लासिक भाग आहे तो तेवढा राहत नाही. बरोबर. ते व्यक्तीचं चित्र वाटतं पण त्याच्या पलीकडे पण त्यात इंटरेस्ट राहत नाही बघण्यात. ते बघितलं, हा लाईटनेस आहे, दिसतंय, चांगलं दिसतंय, ब्रशिंग चांगलं आहे, असं 2-4 गोष्टी आले की त्यातला रस संपून जातं. चांगलं व्यक्तिचित्रण म्हटलं की ते ना जरा पुढे पुढे आपल्याला न्यायला पाहिजे. चित्रामध्ये त्यांनी खेचून घेतलं पाहिजे. आपल्याला असं फटकन असं इग्नोर करून चाललोय आपण त्या चित्राला असं न होता तुम्हाला थांबवलं पाहिजे. अरे थांब आणि बघ, आणि मग त्यात तुम्हाला दिसायला लागतं, अरे हे होतं, अरे मग मी बघितलं नाही, मी फर्स्ट क्लास मध्ये हेच बघितलं, मग पुन्हा बघ. मला एक सर तुमचं आहे ना, एक म्हणजे ते एक राहिलं माझ्यासोबत, कारण की तुम्ही मला एक फॉर एक्झाम्पल असं उदाहरण दिलेलं की तू हळदणकरांचं ते चित्र बघ, ती लॅम्प घेतलेली बाई, त्यांनी जवळजवळ 100 ट्रान्सपरंट हे केलेले आहेत, त्याच्यावर लेअर केलेले आहेत. असं करत 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 ती डेप्थ आणलेली आहे. आणि म्हणून ते चित्र अजून पण जे तुम्ही आता म्हणताय ना की ती एक मॅग्नेटिक व्हॅल्यू किंवा अटेंटिव्ह आहे, ते अजून पण त्या चित्र किंवा, आणि ते एक तुम्ही मला उदाहरण दिलेलं. आणि त्याच्याशिवाय आणखीन म्हणजे तुमचे चित्र बघताना ना सर, तुम्ही खूप कमी वेळात वॉटर कलरमध्ये तो इफेक्ट आणायचा. म्हणजे अगदी म्हणजे डिरेक्टली एकदम डार्क कलर वापरलाय ॲट द सेम टाइम, म्हणजे 10 मिनिटात. आणि हे एक म्हणजे हे डॉक्युमेंट पण करायला मला आवडेल सर, की मी तुमचं ती हातोटी बघितलेली आहे की 10 मिनिटामध्ये चेहरा असा स्फिअर तो तुम्ही चित्रावर, जसं काय आम्हाला असं तो उत्थित झाल्यासारखा 3D मध्ये दिसायला लागायचा. तर हे देऊ शकतो चित्राचा, म्हणजे पेंटिंगचा फोटो ठेवून तो त्याच्या समोर जे तुला वाटते त्या चित्राला समोर रिफर करून तो देऊ शकतो रेफरन्स. एक मी तुमची चित्र पण ह्याच्यात हे करणार, ऍड करणार. आणि मला वॉटर कलर बद्दल सर, म्हणजे आता आपण पुढच्या ह्याच्याकडे जाण्यापेक्षा ना वॉटर कलर बद्दल एक थोडंसं सांगा, की तुम्ही जी वॉटर कलर बद्दल एक हे आहे ना, वॉटर कलर मध्ये आणि इतर ह्याच्यामधलं जे फरक आहे तो, कारण फार कमी लोक आहेत जी वॉटर कलर तेवढ्या मास्टरली पोर्ट्रेटमध्ये हाताळतात. तर त्याच्या मागचं गमट किंवा गमक तुम्ही काय हे करू शकाल, की कसं? वॉटर कलर हे असं आहे की मी केलेलं चित्र हे मला सुद्धा पुन्हा रिपीट नाही करता येत. म्हणजे तो चित्रकार असतो, त्याला जर सांगितलं तुला मी काही लाखो किंवा करोडो रुपये देतो त्याची कॉस्ट, पण तुम्हाला हे असंच परत करून दे, त्यालाही काही जमत नाही. ऑइल कलरच्या रेप्लिका होतात, ऍक्रेलिकच्या होतात, बरोबर. पोस्टर कलर मध्ये तसंच्या तसं करता येतं, म्हणजे त्याच्या जवळ जाता येतं 95%, 96%. पण वॉटर कलर हे त्या आर्टिस्टला पण, सार्जंटला ते सांगितलं की त्याचं एक वॉटर कलर चांगला आहे, तसंच मला अजून एक करून द्या. त्याची ती जी युनिकनेस, परफेक्ट वर्ड, पुन्हा करता येत नाही. वन टाइम सारखंच आहे ते, म्हणजे ते घडलं ते परत त्यांनाच
जमणार नाही तर इतरांचा तर प्रश्नच येत नाही म्हणजे. हा, याचा अर्थ काय आहे की ते स्पॉन्टेनियस आहे खूप. हो आणि करता करता एखादा म्हटलं ना की त्या युवराज सिंगचे 6 सिक्सर त्या ओव्हर मध्ये जे झाले ते पुन्हा त्याला पण नाही करता येणार. त्याच्यानंतर किती वर्षानंतर दुसऱ्या कोणी तो हो रेकॉर्ड केला, हो हो पण तो पण तसा नाही झाला ज्या पद्धतीने त्यांनी तो इझिली असं तो करत हा. गेलाय. वाटलं पण नाही 3 झाले आता 4था होईल का, 4था झाला मग म्हटलं अरे आता 5वा होतो का, नाही म्हणून असं वाटलेलं होईल की नाही होईल की नाही, पण 5वा पण झाला. आणि मग 6व्यासाठी सगळ्यांनी याचे श्वास रोखून धरले होते की आता काय होते काय होते, झाले 6 तर रेकॉर्ड होऊ शकतो, पण हा होईल का, तो बॉलर काय करेल, निगेटिव्ह थिंकिंग बॉल त्यांनी वेगळ्या पद्धतीने टाकला किंवा त्याला न व्हायचा, तर असं काही काही चालू होतं. पण त्यावेळेस 6वा सुद्धा तसाच लागला आणि सगळ्यांनी म्हणजे तोंडात चकित जल्लोष झाले. केला. हो हो मध्ये ना अशा शक्यता आहेत की चित्र आहेत ना ते कधी कधी आपल्या हातात येते 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 असं वाटत असताना मध्येच घसरतं आणि पूर्ण हातावर जातं. मग अशा चित्रांना परत टाळ्यावर आणणं असतं ना, मस्तवाल बैलाला पुन्हा आपण तेवढ्या करणं. तर अशी किती चित्र तुमच्या हाताकडून ती वाया जातील ना, म्हणजे हातात आले आणि निसटते, हातात आले आणि निसटते. तर वॉटर मध्ये या गमती खूप होत असतात की प्रत्येक क्षणाला तुम्हाला अलर्ट राहावं लागतं, जागरूक राहावं लागतं आणि चित्राचा गाभा आणि तोल इतका सांभाळावा लागतो की जरा जरी तो तोल ढळला ना तरी पूर्ण चित्र जातं हाताबाहेर. ते पाणीच आहे म्हटल्यावर ते पळणारच. ते तुम्ही किती ह्याच्यात कंट्रोलमध्ये ठेवणं ते कसं आहे तिकडे. बरोबर. म्हणजे काही टोन त्याच्यामध्ये असे डेव्हलप झाले की ते ग्रे टोन झाले किंवा ते डल झाले किंवा ते मातकट झाले किंवा ते ग्रे टोन झाले तयार, तर तुला परत तुम्हाला रिफ्रेश नाही करता येत बऱ्याचदा, कारण पेपरचा रंग जाऊन काढून काढून किती नाही होणार. ओपेक मध्ये ती त्यातल्या त्यात थोडीशी एक मुभा आहे की तुम्ही काढू पण शकता कलर. इथं तसं नाही. हे तुम्ही म्हणजे ॲक्सिडेंट झाला तरी ते किती सावरणं त्याला पण एक प्रकारे थोडीशी हेच आहे ना, म्हणजे सीमा आहेत त्याला. हां हां. आणि इथं आणखीन एक पुढचं जे एक हे आहे ना सर, तर त्याच्यामध्ये एक आपण काम करतो आहे ना त्यावेळेला सायमल्टेनियसली आपण इंटलेक्च्युअल लेवल म्हणजे बुद्धी, माइंड, आपण त्याच्यात मेंटली पण किती हे आहोत, आणि एक क्राफ्ट म्हणून, शास्त्र म्हणून. तर ह्या तिन्ही गोष्टी काम करत आहेत ना, तर ह्याचं एकमेकांबरोबर असलेलं एक हे म्हणजे हे ॲक्च्युली तुम्ही आता जे म्हणलात ना त्याच्यामध्ये हे बऱ्यापैकी कवर झालेलं आहे की ज्यावेळेला बसतो आपण तर तुम्ही म्हणजे प्रपोर्शनचा विचार करताय त्याच्या एकमेकांचा, आणि ह्या सगळ्यांमध्ये इंटलॅक्ट, त्याच्यानंतर माइंड म्हणजे तुम्ही, तर ह्या तिघांचं त्याच्यामध्ये असलेला रोल एक सांगू शकाल सर? इंटलॅक्ट आपलं म्हणजे आपण बुद्धी कसं आपलं काम करते, त्याच्यामध्ये माइंडली आपण कसं इन्व्हॉल्व आहोत, आणि क्राफ्ट म्हणून, शास्त्र म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय. बुद्धी, मन आणि शास्त्र. बरं. आता असं आहे, तू जे म्हणतोस ना त्याला बॉडी, माइंड आणि सोल म्हणतात. होय 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 होय. तर बॉडी जी ऍक्ट आहे ती तुम्हाला टेक्निकली सफाईदार बनवते. टेक्निकल एक्सपर्ट्स म्हणजे होण्यासाठी तुम्हाला कंट्रोल असतो तुमच्या मसल्सवर, हातावर, बॉडीवर, डोळ्यांवर, तुमच्या बघण्यावर. तर हे सगळं ना हळूहळू डेव्हलप करत तुम्ही त्या पद्धतीने बघणं, तसं तुमचा हात चालणं, तसं तुमचा ब्रश फिरणं, आणि हाताचे स्नायू आहेत मसल्स, ते मसल्सवर तुमचा तेवढा कंट्रोल असणं की एखादा स्ट्रोक सफाईदारपणे मारायचं, एखादा डेलिगेट करायचंय, एखादा एकदम हार्शली किंवा बोल्डली करायचंय, तर त्यासाठी तुम्हाला ब्रीदिंग वर कंट्रोल लागतो, श्वासावर पण तुमचं नियंत्रण असावं लागतं. नेचर मध्ये हे शिकायला मिळतं बरंच. ती बारीक रेषा ती ज्या पद्धतीने जाते लयदार, आणि त्यातून जे चेहऱ्याचं, नाकाचं, हाताचं ड्रॉइंग तयार होतं, एकदम एकदम म्हणजे एकदम बारीक काम आहे ते. हो, वरखाली झाला तरी तुमचं त्या चित्राचा ताल आणि तोल, ती रेषा आपला ताल सोडून देते आणि तिथं ते खराब होत. ते चालतच नाही की एक रेषा बोजड झाली आणि मध्ये बारीक. बरोबर. तर तुम्ही पाहावंच लागतं. त्यासाठी तुम्हाला बॉडीला ट्रेन करावं लागतं. दुसरं आलं की माइंड. माइंड म्हणजे तुम्ही ज्याला बुद्धी म्हणतो किंवा इंटलेक्टचा थोडासा भाग तो, तर त्यातून बघता, तर त्यावेळेला तुम्हाला ती बॉडीचं आणि माइंडचं, तर माइंड आणि बॉडी या दोघांमध्ये सिक्वेन्स साधणं. जर का तुमच्या पायाच्या बोटाच्या खाली सिगरेटचा किंवा एखादा निखारा आला असेल,
करतायत घरामध्ये किंवा तिकडे, तर निखाराचा चटका लागल्यावर ना ब्रेनकडे त्याचा संदेश जातो. हो 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 लगेच आणि फ्रॅक्शन पाय ऑफ. पटकन वर उचलला जातो किंवा झटकला जातो हो, हो. किंवा त्या आगीपासून आपण दूर होतो. हां. हे विदिन एकदम सेकंडच्या सेकंड मध्ये पण ते होतं. तर होय, हा होय. जो दोघांचा जो कोऑर्डिनेशन जे आहे हो ना, हो 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 कोऑर्डिनेट बरोबर. दोनदा समजणं आणि त्यांनी लगेच त्याला ऑर्डर देणं आणि पायाच्या लगेचच बाजूला. त्याने रिॲक्ट करणं त्याच्यावर. हो हो. हं. तर हे कोऑर्डिनेशन आहे ना, त्यांनी तुमचं टेक्निक डेव्हलप होतं. टेक्निक मध्ये तुम्हाला ते एक्सपर्ट होतात ना, जे मास्टर क्राफ्टमन किंवा हो असे. हो हो. तर क्राफ्टमन ही सुद्धा तशी साधी गोष्ट नाहीये. नाहीये. ती कलेचाच एक भाग आहे. हो हो. ज्या वेळेला एखादी कला म्हणजे तंत्र हा कलेचा एक भाग आहे. क्राफ्ट ज्याला म्हणतो तो एक भाग आहे आणि तो असायलाच पाहिजे. तसंच माझ्याकडे बॉडीचे एक्सरसाइज म्हणतो की सुरुवातीला बघा तुम्हाला स्केचिंग करायला होतात, गोल 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 रेषा मारायच्या, चौकोनी मारायच्या, तिरक्या मारायच्या, फाउंडेशन असं होते. हो. स्टिबल ज्याला म्हणतो. हां. तर त्या रेषेचा सराव असतो ना, पेन्सिलीचा, पेनचा, ब्रशचा, बोरूचा, असे वेगवेगळे सराव तुमच्या हाताला दिले जातात आणि बॉडीला. हो. की त्या इन्स्ट्रुमेंट आहे ते हँडल करण्यासाठी तुम्ही तुमची बॉडी सक्षम करणं. हं. तर ते एकदा झालं की मग एकदा ती सक्षम झाली की तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटची सफाईदारपणे खेळायला लागता. हं. आणि त्यातून तुमचा चित्रविषय जो असतो, लँडस्केप असेल, पोर्ट्रेट असेल, कुठलाही, तर तो रंगवण्यासाठी सक्षम होते तुमची बॉडी. हां. ज्याला म्हणतो ना की तंत्र, तर त्या तंत्रामध्ये तुम्ही पारंगत व्हायला लागता हळूहळू. हो. तुम्ही म्हणजे सगळेच आपले चित्रकार मंडळी किंवा जे येतात हो. करायला साधना ते. आणि एकदा तुमच्याकडे तंत्र आलं, मास्टरी आली, स्किल आली, की या सगळं म्हणजे कसब ज्याला म्हणतात, तर ह्या गोष्टी एकदा आपल्याला अचीव्ह व्हायला लागल्या की मग आपण ना ते विषय रंगवण्याकडे किंवा चित्र रंगवण्याकडे जास्त प्रगल्भ होत जातो. प्रगल्भता आपल्याकडे येते. कारण बॉडी अपडेट झालेली आहे. काय बघावं हे सुद्धा शिकतोय आपण, कसं बघावं हे शिकतोय समोरच्या विषयाकडे. पोर्ट्रेट करायचंय तर ते पोर्ट्रेट आपण जर का फर्स्ट इयरला केला असेल तर फरक असतो. तो थर्ड इयरला केला तर फरक आहे. तो फायनलला केला तर फरक आहे. तो MFA ला केला तर फरक आहे. तो MFA नंतर परत तुम्ही PhD केली किंवा काय तर त्या मधल्या काळात केलेलं काम वेगळं असेल, दृष्टिकोन वेगळा असेल ना, तुमचं अँगल बदलतात, बघण्याची कॅपॅसिटी किंवा तुमचं जे एक इंटेलेक्च्युअल भाग आहे किंवा तुमची बुद्धी जी आहे ती पण तिकडे थोडीशी पणाला लागते. आपल्या 2-3 गोष्टी एकत्र येतात तसं त्याचं एक चांगलं फलित तुमच्या चित्राला मिळायला लागतं. पण जी मास्टर पीसेस होतात ना, ती मास्टर्स कडून पण काही ठराविकच होतात. ती अशी खूप क्वांटिटी मध्ये निघत नाही. बरोबर. मास्टर पेंटर जे मायकेलएंजेलो, लिओनार्दो पासून रेम्ब्रांड, रुबेन्स अशी सगळे चित्र झाले, त्याच्यामध्ये जॉन सार्जंट पासून सगळे म्हणजे, तर त्यांची जी मास्टर पीसेस आहेत ती मोजकी आहेत. पण त्यासाठी जी चित्र त्यांनी हजारो रंगवलीत ना, ती सुद्धा तेवढी सक्षम आहेत. म्हणजे ती कामाला आली तेव्हा ती मास्टरपीसच घडली. तर एका मास्टरपीस मध्ये जवळजवळ 100-200 चित्रांचा सार असतो, अनुभव असतो. तो जेव्हा एकत्र होतो तेव्हा एक मास्टरपीस तयार होतो. बऱ्याच चित्रकारांची कामं आपण बघतो ना, पिकासोचं गेर्निका पाहिलं तर आपल्याला वाटतं एक कसं केलं, इतकं ह्यूज वर्क आणि सेकंड वॉरवर केलेलं त्यांनी ते. तर हे कसं झालं, कारण त्या काळात किती चित्रकार होते, तर ह्यांनी कसं केलं आणि ह्यांनीच काय ह्यालाच का सुचावं. आणि ते सुचणं पण असं आहे की ते आधी कोणाला त्यांनी तसं केलं नव्हतं. युद्धाचे प्रसंग किंवा ते वॉरचे जे इफेक्ट्स आहेत साईड नंतर आलेले आफ्टर, तर ते त्यांनी अनुभवले होते. त्या युद्धामध्ये बॉम्ब पडायचे सगळीकडे, काय काय, त्या सगळ्यात तो साक्षी होता. तो अनुभव त्यांनी काही दिवसानंतर पेंट केला स्टुडिओमध्ये. तर हे सुद्धा एक असतं की बुद्धी हवी आणि स्किल आणि टेक्निकचं जे एकदम हाय जो पीक असतो तो कसा यावा, तर चित्रामध्ये ना हे सगळं आलेलं आहे. अगदी अगदी कामही तेवढंच प्रगल्भ आहे आणि त्यामुळे ती चित्र जी आहेत ना ती वेगळ्याच दर्जाला जातात. तर तो पोर्ट्रेट हे त्या लेवलला पण जाण्यासाठी म्हणजे काही चित्र अशी आहेत ना की ती किती बघावी तरी समाधान होत नाही मास्टरपीसेस. तर त्याचा तो एक भाग असतो की आपण जितकं बघू ना तसं तेवढं आपल्याला कळत जातं की यांनी वेगळं काय केलंय आणि ते
चित्र तुम्हाला थांबत नाही. तुम्ही रोज जरी आता आपल्या कॉलेजमध्ये माहितीये खाली काही चित्र हो लावली हो होती, हो हो हम्म. खूप जण तिकडे रोज गेलो ना कॉलेजला, तर मी अर्धा तास आधी गेलो, अर्धा पाऊण तास, तर खाली ना तर मी रोज 10 मिनिटं 15 मिनिटं बघायचो. एवढी वर्ष बघतोय तरी आजही जरी मी तिकडे गेलो आणि जर का काही चित्र ऐकतली पाहिली तर पूर्ण ignore करतायत. हा मी थांबतो आणि मला काही वेगळ्या गोष्टी दिसतात की ज्या आधीच्या एवढ्या वर्षात मी पाहिलेल्या आहेत, पण तरी मला वेगळं दुसरं जाणवतं. एक एक असं म्हणू शकतो का सर की म्हणजे त्याला एक इन्फिनिट अशी पॉसिबिलिटी असते. म्हणजे एक चित्राला ते बरंच उलगडत जातं जसजसं वेळ म्हणजे तेच ह्याच्यातून पण बरंच उलगडत जातं. म्हणजे आत्ताच हे जे आत्ता पण चालू आहे ना ह्याचं एक्झिबिशन ओल्ड मास्टर्स आपलं ह्याचं, त्याच्यातली चित्र इतक्यांदा बघितलेत तरी पण अजून पण ते त्याच्यात खूप हे वाटतं. म्हणजे अजून बघावं, अजून काहीतरी मिळत जातं. तेच हे आहे म्हणजे हां हां. मी एक पुढच्या टॉपिककडे म्हणजे हे सर की समाज मन किंवा समाजभान. हां, आता ज्यावेळेला चित्र काढतायत ना आर्टिस्ट, त्यावेळेला सेम टाईम आपण समाजाचे घटक आहोत. आर्टिस्ट हा समाजाचा घटक आहे, तो समाजशील आहे. तर भोवताल किंवा एकूण त्याची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही किती ही महत्त्वाची आहे आणि ती कशी काम करते. म्हणजे ज्यावेळेला आपण आर्टिस्ट नाहीतर म्हणजे बरेचदा कसं होतं ना की खूप माझं मी असं जे खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच असतो ना, फक्त माझ्यापुरतं मला वाटलं तर हे आणि एक समाजभान हे असणं, ह्याचं कसं हे करायचं तुम्ही? एखादं चित्र आणि उदाहरण मला सांग, म्हणजे मला तुझा प्रश्न आणि तुझं काय तुला अपेक्षित आहे. हां, मी एक एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हणेन ना की म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो आहे, जिथं आपण हे आहे, तिथं अगदीच देवी देवतांचं म्हणजे आपल्याला एक चौकटपेक्षा असं म्हणेल की जरी व्यक्ती स्वातंत्र्य असलं ना तरी पण त्या व्यक्ती स्वातंत्र्याला पण एक सीमा आहे. हां, पण ज्यावेळेला आपण खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच ठेवला तर म्हणजे असं बरेचदा ऐकू येतं की मला वाटलं आणि मी केलं. हां, तर ह्याला किती ह्या स्टेटमेंटला किती जडत्व आहे, किती ग्रॅव्हिटी आहे. एक समाजभान हे आर्टिस्टला जपलं गेलं पाहिजे. ह्या गोष्टीला तुम्ही किती महत्त्व देता? मला वाटतं ते सापेक्ष आहे ते बऱ्याचदा कधी कधी. पिकासोने जेव्हा काही कामं केली तेव्हा त्यांनी ते समाज मन आणि त्यांचं समाज आणि त्यांना काय वाटेल मग त्यांना चांगलं वाटावं म्हणून करावं, बरं त्यांना पटणार नाही असं करू नये. तर हुसेननी पण कामं केली काही न्यूड सरस्वती वगैरे, असे त्याच्यावर खूप कॉन्ट्रोवर्सी झाली. त्याला नागरिक देशाने त्याला बाहेर काढलं लोकांनी आणि काय काय बरंच केसेस टाकल्या. आणि तो विचार शेवटच्या 90च्या नंतर त्याला बाहेर जायला लागलं देश सोडून. आता तो पंढरपूरचा जो जन्म होता त्याला देवदेवतांची आणि पौराणिक आणि रामायण महाभारत हे इतकं माहित होतं ना की एखाद्या हिंदू माणसाला पण माहित नसेल तेवढं ज्ञान. खरं आहे सर. आणि मग त्याला तुम्ही एक स्वातंत्र्य घेतो त्याचं चित्रातलं, आणि ते सुद्धा न्यूडिटी हा काय नवीन भाग नाहीये. आपण हिंदू देवदेवता कोणार्क खजुराहो वगैरे या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की बरीचशी न्यूड्स आहेत कोणार्कला. तर आणि देवदेवता न्यूड्स मध्ये आहेत त्या. मग या लोकांना तेव्हा आक्षेप नाही आले, पण ते हुसेननी केलं तो वेगळ्या जातीचा होता म्हणून त्याच्यावर इतकं त्यांनी अपरिमित त्याचं हे केलं की देशाचं नुकसान झालं, कलेचं पण झालं त्याच्यात. तो गाठावं का म्हणजे मुद्दा बघून विषय बघून अगदी काटेकोर तसंच बघून पुढे जायचं. कारण चित्रकलेमध्ये काही अपवाद असतात. आता हुसेननी केलं तर हुसेनला देवदेवतांचा रिस्पेक्ट होता, सगळं होतं. हो म्हणजे कधीच सोडला नाही. हां, खरं आहे सर. आणि हे खरं म्हणजे जे लोकांना वरवर माहिती आहे ना हुसेन, त्याला खरंच माहिती नाही तो किती अभ्यासू आणि किती त्याला नॉलेज होतं. आणि ॲक्च्युली त्याला म्हणजे ही मला असं वाटलेलं की तो तर कुठल्या जातीचं आहे काय हे तर त्याच्या म्हणजे गावी पण नसेल चित्र काढत असताना.
तो ॲज अ चित्रकार म्हणूनच चित्र काढत असेल. हे म्हणजे लोकांनी त्याला एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकला आणि ते त्याचं सगळंच अपभ्रंशच म्हणू शकतो. तुझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, हो हो, त्यांनी हे सगळं जुगारून दिलं. तो बाहेर गेला, तो आणि तिथेच मेला तो. राईट. त्यांनी हे समाजाला वाटतं आणि समाजाने त्याच्यावर तिरस्कार केला आणि काय केला याचं वाईट पण नाही वाटून घेतलं, पण त्याला जे वाटणं होतं त्याचं स्वातंत्र्य त्याने घेतलं. आणि त्याची बरीच चित्र अतिशय होतं. आताच त्याचं ते 119 कोटी लाईक चित्र गेलं. पुढे मागे ते होतच असतं ऑप्शन मध्ये. सुजाचं जाईल, परवा अमृता शेरगुप्त जाईल त्याच्यावर जास्त ते होऊ शकतं. चित्रकार म्हणून तो दर्जेदार होता, त्याच्याकडे कस होता आणि इंडियन आर्ट मधला तो एक महत्वाचा दुवा होता. म्हणजे त्याला समाजाने किती ते जे म्हणतो ना समाजाचं भान. मग इकडे आहे ना सर, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करत असेल तर, पण म्हणजे एकूण तुम्ही किती सिन्सिअर आहात हे जास्त मॅटर करतं. म्हणजे जर का तुम्ही हुसेन तेवढं सिन्सिअर आहात, तेवढं हे करतायत तर ते जास्त मॅटर करतं, की मग तुम्ही किती प्रामाणिकपणे निर्मिती करताय असं आपण म्हणू शकतो ना, की समाजभान ह्या नंतरच्या गोष्टी झाल्या, पण तुम्ही तुमचं प्रामाणिक मत मांडताय. तुम्ही तुमच्या हो हो कळलं मला सर. म्हणजे हो हो, ह्याच्यावर तुमचं जे एक अभिप्राय होता ना तो माझ्या लक्षात आला. आणि पुढे एक कीवर्ड असं आहे सर, की एक आहे ना, म्हणजे हे मला तुमच्यासारख्या म्हणजे जे मास्टरी मिळवली इतकी वर्ष जे लोक ॲक्टिवली काम करत आहेत ना, की बरीच वर्ष काम केल्याच्या नंतर पण एक सर्जनामागे ऊर्जा किंवा क्रयशक्ती जी उर्मी असते ना, म्हणजे आजही तुम्ही तेवढ्याच ताकदीने तेवढंच काय म्हणतात ना, अटेंटिव्हली चित्र काढता. तर ह्याच्यामागे असं काय हे आहे सर, म्हणजे गमक ह्याच्या मागचं ते? त्याच्यामुळे काय, माझा तो स्वभाव धर्म आहे, तो मला चित्र आवडतं करायला. चित्रामध्ये जगणं आहे माझं, त्याच्यावर प्रेम आहे. माझं माझ्या विद्यार्थ्यांवर प्रेम होतं, अजूनही आहे. एवढ्या वर्षानंतर पण तुझ्याशी डायलॉग मी तेवढ्या सहज नाही करतो जेवढा तो 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी करत असेल. त्याच्या पुढे जरी 10 वर्षांनी भेटलो तरी तसंच असेल. म्हणजे तर हे माझी पॅशन आहे किंवा माझी आवड आहे आणि ती आवड मी जगतो. तर माझं जीवन मी चित्र पैसे फक्त कमवायला किंवा नाव करायला किंवा असं काही त्याची स्थावर मालमत्ता वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. जगण्यापुरतं जे असतं ते सगळेच बघतात थोडस. तर मी ते बाहेरचा पेंटर प्रोफेशनल म्हणून ते काम करण्यापेक्षा एक्झिबिट आणि शोज आणि हे, तर मला असं वाटलं मला ते शेअर करावं कॉलेजमध्ये किंवा एकाच वेळेला मी 100 स्टुडंट दरवर्षी जर का इंटरॅक्ट करते, त्यांना काही देते किंवा शिकवते. शिक्षकी पेशा जो होता प्राध्यापक, तर त्या ठिकाणी मला जास्त शेअर करतो ना मी. आणि एकाच वेळेला मी 100 चित्र काढणं आणि माझे 100 स्टुडंट असे पुढे जाऊन काम करणं फील्डमध्ये प्रसार करतात, तर ती केवढी मोठी ताकद आहे. 100 स्टुडंट जर का झाले टॉपचे, बाहेर काम करतायत, कॉन्ट्रीब्युट करतायत फील्ड मध्ये. आणि म्हणजे ऐक ना जरा, हो सॉरी सर, सॉरी तुम्ही ऍनिमेशन मध्ये काही काम केलंय, काही आर्ट डिरेक्शन मध्ये गेले. तुमच्या बॅच मध्ये बरेच जण बघ ना ऍनिमेशन मध्ये, तुम्ही सगळे ती उदाहरण आहेत ना, की तुम्ही त्या फील्डला तुम्ही तुमच्या टॉप ह्याच्यामध्ये काम करताय. म्हणजे लक्षात राहील असं काम तुमचं आहे त्या बॅचचं. पुढच्या 4-5 वर्षाची बॅच होती ना, होय बरोबर, ड्रॉइंग बेस होती. ड्रॉइंग वर त्यांचा खूप इंटरेस्ट, म्हणूनच ते झालं. म्हणून ते सिल्वर लाईन किंवा त्यावेळेला 2-3 होत्या ना सगळे वगैरे सगळे. आणि आज ते सगळं कॉन्ट्रीब्युट करतात अॅनिमेशनच्या वर्ल्डमध्ये. त्यावेळेला अॅनिमेशन नवीन होतं, पण तेव्हा ड्रॉइंगला आर्टिस्ट मिळत नव्हते आणि आपल्याकडून ते एवढे गेले. बरोबर, कमर्शियल मला वाटतं कमी गेले असेल, पण इथून जास्त गेले ते फाईन आर्ट मधून जे केलं होतं. आणि कमर्शियलचे पण गेले बरेचसे. हे असं ना ते एलिमेंट आहे की आपण समाजाचं जे म्हणतो ना, ते मला असं वाटतं की मी आता 20 वर्ष किंवा 30 वर्ष 35 वर्ष मी तिकडे शिकवलं. 35 वर्षात मी बाहेर बिझनेस केला असता, कलेचा व्यवसाय. तो मला कित्येक म्हणजे करोडो रुपये आणि काय काय म्हणजे ते बोलतच नाही, म्हणजे किती काही
ते अनलिमिटेड आहे. तर त्याचा काय उपयोग होता का मला? म्हणजे जरी मी 10 करोड 20 करोड 100 करोड जरी कमवले असते तरी शेवटी मला त्यातून किती किती गोष्टी मी घेऊन जाताना आणि राहणार काय मागे. तर हे राहिलं की माझे 1000 स्टुडंट्स असतील तर त्यांच्याबरोबर मी इंटरॅक्ट केले ते कायम राहील. अगदी त्यांचं शेअरिंग कसं पुढे जाईल. आता तुम्ही या तर तुम्ही आणखी तुमच्या पुढच्या जनरेशनला बोलता नाही येणार, तुमच्या त्यातून ते येणार आणि ते जास्त पुढे जातं ना. ते आता फक्त मी माझ्या पुढचं जगलो, कामं केली, स्किल टेक्निक आणि मास्टरी वापरली आणि म्हणजे वाईट नाही त्यात, म्हणजे बिझनेस केला चांगला कलेचा. तर असे पण काही केलेले आहेत का मग काही लोकांनी. पण मला असं तेव्हाच वाटलं की मी टाइम्स ऑफ इंडियाला मला ताबडतोब डायरेक्टरने आमच्या पाठवलं होतं पास आउट झाल्याबरोबर. तर तिकडे मी एअर इंडियाला मी काही आपल्या मुखपृष्ठ दिनमान म्हणून दिल्लीचं यायचं मॅगझिन, तर त्याची फक्त कव्हर पेज करण्यासाठी मला काही बोलत होतं आणि मी केली पण बरी. तिथे 6 महिने काम केलं होतं. पण नंतर मला कळलं की अरे हे माझं विश्व नाही, पैसे बिसे येतात सगळं खूप होतं. नंतर मग लिंटासला मला डायरेक्टर ह्याच्यासाठी पाठवलं होतं, म्हणजे ड्रॉइंग म्हणजे आर्टिस्ट म्हणून पुढे. तिथे तर माझ्या बरोबरची म्हणून त्यावेळेला 1.5 लाख रुपये 2-2 लाख रुपये असेल ना, असेल तुमचं तेवढं त्याच्यापेक्षा कॉलेजचं पेमेंट आमचं हजारामध्ये पण नव्हतं. पण तरी मला असं वाटलं की नाही बिंटास मध्ये नाही जायला पाहिजे आपण, आपला बिंड तो नाही. आता माहित नाही सामाजिक बांधिलकी आहे का, मला काय आवडतं ते मी जगतो का काय. नाही, मी आहे ना सर, ह्या स्टेटमेंटला ॲक्च्युली हे मला डॉक्युमेंट करण्यासाठी मी म्हणजे कारण हा कॉल रेकॉर्ड पण होता ना सर, की आमच्यासारखे कित्येक आर्टिस्ट जे म्हणजे ज्याला म्हणतात की मध्यम वर्गातून आलेले होते ना, तर तुम्ही आमच्यासाठी आहे ना एक हे होतात, काय म्हणतात ना, ब्रिज होतात. म्हणजे तुम्ही कायम आणि आत्ता पण इतक्या वर्षांनी पण मी तुम्हाला बिनदिक्कत फोन करू शकलो आणि तुम्ही पण ते म्हणजे हे केलात, मला रिव्हर्ट केलात. तर हे आहे ना, हेच तुम्ही सांगितलं सर, की तुम्ही तसे स्टुडंट गोळा करू शकलात. आणि म्हणजे आमच्या तर कॉलेज लाईफमध्ये ते वेगळंच गेलं, त्यावेळेला बरेच संप वगैरे झाले. तर जी 2-3 नावं जी आहेत ना, ज्यांनी खरंच आम्हाला घडवलं किंवा आमचं हे केलं ना, संस्कार केले ना, त्याच्यात तुम्ही एक होतात सर. आणि जे तुम्ही म्हणतात ना, खरंच तुम्ही एक म्हणजे बऱ्याच स्टुडंट लोकांना तयार केलं. तर जर मी 20 वर्षांपूर्वी आहे, त्या 20 वर्षात पण कितीतरी असं पाणी खळाळलेलं असेल तुमच्या खालून. ते मला नमूद करायचं होतं तुमच्यासोबत. तुम्ही बोला सर पुढे. तर मला असं वाटलं की आता माझे स्टुडंट एवढं कॉन्ट्रीब्युट करतायत फील्डमध्ये, वेगवेगळ्या लेवल्सवर स्वतःला प्रूव्ह करतायत, तर हे माझं नाही का कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे मी 1000 चित्र काढणं आणि लाखोला विकणं, त्यापेक्षा सगळं मी हे जर करत राहिलो म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये एक काम केलं मी, त्याच्यात नाही गेलो जास्त. तर अचिव्हमेंट किती मोठी आहे. म्हणजे आज करोड लाखो कमवले ते बाजूला जाते. नंतर एखादा कपलदार पण होतो श्रीमंत असलेला अरबपती पण, किंवा असं काही होऊ शकतं, पण ही जी ऍसेट आहे ही कोण घेऊ नाही शकत आपल्याकडून. ती नेहमीच तुमचं एक आनंदाचा महत्वाचा भाग राहतो. आता इंडस्ट्रीला डायरेक्टर आहे, तर माझे 8, 10, 15 दिवस लोक आर्ट डिरेक्टर म्हणून गेलेत त्यावर. प्रिन्सिपल झालेत, कोण डीन झालेत, कोण इंटरनॅशनल लेवलला, म्हणजे सगळे आता अॅनिमेशन मध्ये तुमची सगळी पिढी आता गेली आहे. आणि तुम्ही नाणं वाजून दाखवत तुम्ही सगळ्यांनी आपापल्या परीने सगळ्यांनी. तर आता हे कोणाच आहे, म्हणजे ह्या गोष्टी आहेत त्या पण माझ्याच आहेत ना आनंदाचा भाग. तर असे आनंद घ्यायचे का आपण त्या बाकी भौतिक याच्यामध्ये जे इतर सगळं असतं ना, नेम फेम पॉवर ह्याच्यात किती अडकायचं. तर मला जेवढी आवश्यकता होते जीवनात जगण्यासाठी किंवा आपल्या बाकी गरजा बेसिक पुरवण्यासाठी, तेवढंच मी केलं काम. आणि एखादं चॅलेंजिंग असेल तर मी म्हणजे एअर इंडियाची काही स्पेशल पेंटिंग पण केली 75 वर्ष झाली. नंतर आता मी T2 इंटरनॅशनलचं एक सगळ्यात मोठं तिथे पेंटिंग इन्स्टॉलेशन आहे. तर त्याचं 25 आर्टिस्ट माझ्याबरोबर होते. तर ते सगळं मी चॅलेंज म्हणून केलं, कारण ते इतकं ह्यूज लेवलला काम होतं. ते वॉल होती 3.5 किलोमीटर. आता हे काम तुम्ही तुमच्याकडे आलंय तुमच्या ह्याच्यावर, तर हे चॅलेंज म्हणून घ्यायचं. तर मी चॅलेंज म्हणून तेही काम केलं, पण आयुष्यभर ती कामं नाही करता येत.
अजून 10 मिळाली, अजून 15 मिळाली अशी. पण ते एक लँडमार्क सारखं काम आहे ते. तू कधी तुम्ही गेलास आणि तुला तिकडे ते इंडियन थिएटर आणि ड्रामा असं ते आहे, मराठी रंगभूमी. आणि 300 फूट बाय 75 फुटाचं जवळपास ते पेंटिंग आहे. कॅनव्हास जवळजवळ 400-500 कॅनव्हासचे रोल लागले त्याला. अरे 200-300 पण जास्त, म्हणजे 300-400 तर नक्कीच. 12-12 डझन आम्ही प्रत्येक वेळेला ऑर्डर करायचो. हे काम म्हणजे तुला सांगतोय की ही पॅशन आहे. मला इथे वाटलं की इथे आपला कस आपण आजमावून बघूया की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. आणि आज जगातलं सार्वत्रिक जे म्हणतात ना की गॅलरी असते, ओपन गॅलरी, बाहेरच्या देशातून कोणी जरी आलं तरी त्याला तिथून जावं लागतं आणि त्याला ते सामोरं येतं. पब्लिक इंटरनॅशनल ओपन आर्ट गॅलरी आहे. तो गॅलरीला पण एक्झिबिट करतो. त्याच्यावर मोठा आनंद तिकडे करण्यामध्ये आहे ना ते. अगदी हे सुपर ह्युमन सारखंच झालं ना सर हे, म्हणजे एवढं ह्यूज लेवलवर हे फारच जबरदस्तच आहे एकदम. या गोष्टीमध्ये एक उदाहरण म्हणून सांगितलं की असं काय असेल ना तर मी वेळा विसावून मी त्या कामात झोपून देतो तुम्हाला. म्हणजे हे एअरपोर्टचं काम झाल्यानंतर त्याच्यामुळे असं नाही, पण बऱ्याच वर्ष मी असं काय काय करत आलेलं ना, वेगवेगळ्या गोष्टी, कॉलेज एन्व्हायरमेंट तिथल्या सगळ्याच, म्हणजे मुलाला काही प्रॉब्लेम मला, त्याला कुठलं चित्र आहे, काय करायचं, त्याला अडचण आली काय, तर मी दिवसा रात्री कधी जाऊन त्याला गाईड केलं आहे. कधी मोठी असाइनमेंट घेतल्यानंतर त्याला अडचण येते, त्याला कळत नाहीये, तर मी केलेलं आहे असं. या गोष्टींमध्ये मी जास्त इन्व्हॉल्व झालोय की ह्याचं मला काय मिळणार किंवा काय मिळणार, ह्या गोष्टी कधी डोक्यात नाही आल्या. मी अजूनही न करत राहतो काम. आणि आताही सुद्धा मी आता पण आता 3-4 महिन्यापूर्वी मी ते गायतोंडे वर एक पुस्तक आलं ना, त्याच्यात मी बरीच 4 महिने मी ड्रॉइंग करत होतो. ड्रॉइंग फॉर्म मध्ये जे काम केलंय गायतोंडेंची वेगवेगळ्या मूड्स मध्ये मी ड्रॉइंग केली. ब्राऊन पेन्सिल, रेड पेन्सिल, अशा मीडियम मध्ये अशा बऱ्याच वेगवेगळ्या याच्यामध्ये ती कामं केली. मी कामं खूप अप्रिशिएट पण झाली, पुढे पण होती तिथे. तर हे काम मी तेवढ्या याच्यात सुद्धा केलं का, तर मला ड्रॉइंग हा मला आवडीचा विषय. आणि ड्रॉइंग म्हणजे असं ते सोकॉल ड्रॉइंग नाही, तर आपण काही नवीन करू शकतो का, तर ते नाविन्य, इनोव्हेटिव्ह जो भाग आहे ना, तो या ड्रॉइंग मध्ये आहे. नाही, मला इथं ना सर एक गोष्ट तर म्हणजे आता ऑलमोस्ट सर, म्हणजे तुम्ही बरीच इन्फॉर्मेशन मला दिलेली आहे जी हे एक समअपचं मी तुम्हाला हे करेन, पण त्याच्या आधी मला एक गोष्ट डॉक्युमेंट पण करायची, कारण हा रेकॉर्डेड कॉल आहे, हा एअरवर राहील म्हणून, पण की माझ्यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांना ना सरांनी, म्हणजे त्यांचा एक मोरल सपोर्ट तर असायचंच, पण मला माझं पहिलं कमिशन काम आहे जे सरांनी त्यांच्या शाळेत चेंबूर हायस्कूलमध्ये, मला वाटतं सर तुम्ही आहे ना मला पाठवलेलं तुमच्या शिक्षकांकडे, की काहीतरी एक भित्तीचित्र होतं आणि तुम्ही मला पाठवलेलं, तेवढं म्हणजे एक विद्यार्थ्यांवर विश्वास दाखवणं की. आणि त्याच्यानंतर आणखीन एक वरळीचं मला काम आठवतं की तुम्ही असं बऱ्याच मुलांना ना बूस्ट केलं, ज्यावेळेला त्यांना खरंच फक्त टीचरचा जॉब हाच नाही आहे ना की तिथं कॅम्पसमध्ये करणं, एक तर ते तर तुम्ही करतच आहात अजूनही, पण त्याच्या पुढं जाऊन पण तुम्ही केलेलं आहे आणि हे कायम सोबत राहणार, म्हणजे हे. आणि हे म्हणून पण आमच्यामध्ये पण ते एक आलं की जेव्हा आपल्याकडे असं कोणी येतं, आमच्याकडे मेंटरशिप आली, तर ते आपण पुढं हे घेतो चेन ती. थँक्यू सो मच सर. तुम्ही आहे ना आता एक म्हणजे व्यक्तिचित्रणाकडे येऊन आपण परत हा जो आपलं, कारण हे जे मी ओव्हरऑल जे काम करतोय ना, तर व्यक्तिचित्रण हा जो प्रकार आहे ना सर, म्हणजे हे तुमच्यासारखे मास्टर्स ते लोकांना, आता रेम्ब्रांतचं काम जे आहे ते अनडाऊटली एक ग्रेट ह्याचं लेवलचं आहे, पण एकूणच मॉडर्न आर्टमध्ये व्यक्तिचित्रणाला आहे ना एक अंडर एस्टिमेशन, दुय्यम स्थान असं बघितलं गेलं आहे का, की नाही बघितलं गेलं असं मला नाही. तू पाठवलेला प्रश्न वाचला मी तो. त्याच्यात कसं होतं माहिती आहे की आपण त्या गोष्टीला कसं जपतो किंवा हाताळतो त्याच्यावर त्या वस्तूची व्हॅल्यू असते. वस्तू म्हणजे मी विषय बोलतो. बऱ्याच जणांनी व्यक्तिचित्रण हा विषय आहे ना, तो काहींनी खूप उच्च दर्जाला नेऊन ठेवला आहे. बरोबर.
त्याचा दर्जा त्यांनी तो वादातीत ठेवलाय आणि त्याला तेवढं रिस्पेक्टफुली पेन केलंय आणि ट्रीट केलंय. सिरियस सब्जेक्ट म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलंय. काही त्यांना एक लाईटली एक आपल्या व्यवसायासाठी किंवा आपण म्हणूया बिझनेस साठी म्हणून किंवा पैसे कमवण्यासाठी म्हणून त्याचा वापर करायचा एवढंच. त्याच्या पुढे जायचं नाही. म्हणजे विषयाला मोठं नाही झाला पाहिजे, मी मोठं व्हावं. पण जर का विषयाला मोठं करण्यासाठी प्रयत्न झाले ना तर हा विषय आजही घेत आहे. विषय महत्वाचे नाही ना, त्या विषयातलं जे चित्रत्व आहे ना, पेंटरली क्वालिटीज किंवा पेंटरली जो भाग असतो तो सगळ्यात मोठा असतो. तो विषय लहान किंवा मोठा नसतो किंवा त्याला गौण मानला गेला, कोणी खाली दाखवला, कोणी वर दाखवला, उच्च नीच, तसं कधी होत नसतं. हेच पोर्ट्रेट पेंटिंग जर का तुम्ही डेव्हिड हॉकनीचं पाहिलं तर डेव्हिड हॉकनी ते वेगळ्या दर्जाला नेले. त्याचा बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा आहे त्याच्या मागे. लिसन फ्रॉइडचं पाहिलं तर लिसन फ्रॉइडनी त्याच्या पद्धतीने त्या विषयाला इतकं हाईट दिलेली आहे. ल्युसियन फ्रॉइडला पण घेतलंय सर मी याच्यामध्ये ना. ल्युसियन फ्रॉइड पण आहे तुमच्या, म्हणजे वेस्टर्न मधला ल्युसियन फ्रॉइड आहे आणि इथले कंटेम्पररी मध्ये तुम्ही आहात, वासुदेव कामत सर आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. तू घेतलंस ते चांगले बघितले पॉईंट सगळे तर प्रॉपर आहेत ते. म्हणजे व्हेरिएशन आहे, त्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पण कधी कधी माणूस त्याला जो समजतो ना विषय तेवढा तो संकुचित पण होऊ शकतो ना. म्हणजे एखाद्याचा दर्जा, आता माझे सगळे आपले जेवढे स्टुडंट आहेत त्यांना मी जर का दर्जा दिला आणि त्या दर्जेदारपणे पाहिलो रिस्पेक्टफुली, त्यांच्यातले सगळे गुण पाहिले तर तेही तेवढेच मोठे असतात ना. त्यांनी कमवलेल्या काही गोष्टी असतात. 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष ते मेहनत घेतात त्या विषयात, अभ्यास करतायत, प्रयोग करतायत, तर ते सुद्धा अप्रिशिएट करणं तो विषय मोठा होतो. म्हणजे माझे स्टुडंट मोठे होतात आहे त्यांना ते अप्रिशिएट करून सांगणं, अरे पुढे ने, आणखी मोठं. तसा हा विषयाच्या बाबतीत पण काय होतं कधी कधी की काही लोक त्याला मोठं करतात ते, सिरियसली. बरोबर, तसं झालं तर विषय छोटाच होणार. विषय काय कोणी छोटं होऊ शकतो तसं. म्हणजे एका ठिकाणी टीचिंग हे पवित्र कार्य आहे ते, त्याच्यामध्ये समाजाचं पण भान आहे, सगळं आहे ते जपलं गेलं पाहिजे. म्हणून एक शिक्षक जर का चांगला प्रॉपर जर का तुम्ही शिकवत राहिला किंवा त्याचं काम करत राहिला तर पुढे हजारो जनरेशन, पुढच्या पिढ्या आहेत त्या मजबूत होतील ना, सक्षम. त्याने नुसतं पाट्या टाकण्याचं काम केलं असतं तर पुढच्या पिढ्या नपुसक होतील ना थोड्या. त्यांना म्हणजे हे सापेक्ष आहे शेवटी. तर विषयाबद्दल मला कधी वाटत नाही की पोर्ट्रेट विषयाला कोणी गौण महत्व दिलं. तुम्ही कोण देणार आहे त्याला कमी आणि जास्त. त्या विषयाच्या अंतरंगात जा, त्याला बघा. आणि या विषयात पण लोकांनी इतकं अद्भुत केलेलं काम आहे. व्हॅन गॉगने जी पोर्ट्रेट केली ती कुठल्याही मास्टर्स किंवा आताच्या कंटेम्पररी किंवा त्याच्या आधीच्या पण कुठल्या याला 100 वर्षात ते काम असं झालेलं नाही त्याच्याकडून जे काम झालं ते. म्हणून काय झालं की 100 वर्षानंतर बोस्टनला त्याचं म्युझियम केलं गेलं. म्हणजे व्हॅन गॉग कळायला 100 वर्ष व्हॅन गॉग पुढे होता काळाच्या त्याच्या कंटेम्पररी लोकांच्या. म्हणून व्हॅन गॉग त्यांना कळला नाही आणि त्याचं एकही चित्र त्यावेळेला जिवंत असताना गेलं नाही तिथे. आणि त्याच्या कंटेम्पररी ते बरेच लोक आर्टिस्ट होते ना, त्यांची त्यावेळेला मस्त चित्र विकली जायची, राहायचे आणि याला बघून हिनवायचे की अरे या पेंटिंगच जात नाही, कंटेम्पररी कसा आर्टिस्ट कसला आहे आमच्या बरोबरचा. तर त्याला ते बरोबर मानायला तयार नसायचे समकालीन. पण त्याचं जे विजन आहे ना ते काळाच्या पुढे 100 वर्ष होतं. त्यामुळे ह्या लोकांना कसं कळणार ना, त्याचा दोष नाही येतो. मग ते कळलं ते 100 वर्षानंतर त्याचं स्वतंत्र म्युझियम झालं. म्हणजे आजची गोष्ट आहे ती वादातीत आहे. तर अशाही गोष्टी आहेत. त्यामुळे विषय लहान किंवा मोठा नाही, पण काही लोक त्याची करतात तशी, तू म्हणतो तशी हेटाळणी होते, कधी कमी समजतात, कधी आपण त्याला उत्तर कसं द्यायचं की एखादी रेषा आहे त्याला लहान करायचं किंवा मोठी करायची आहे, तर लहान रेषेच्या पुढे जर का मोठी रेषा केली तर आपोआप ती लहान होते. त्याला हात लावता तसं हातलं काम असं मस्त करायचं. बाकीच्या त्याला हिंकस किंवा दर्जा कमी केला, इन्सल्ट केला तरी आपण असं काम करून टाकायचं की त्यांना त्यांच्याच तोंडामध्ये ते उलट उत्तर, त्यांना उत्तर देत बसायचं नाही किंवा आपला एनर्जीचा वेस्ट नाही करायची. तर आणखी एक पॉझिटिव्ह सक्षम असतो आपल्याकडून काम होत.
आणि विचार काही नसतं तसं कमी जास्त किंवा लहान मोठं असं. हम्म. कोण करतं आणि कसं करतं, त्याला किती उंची देता येते त्याच्यावर आहे ना ते. बरोबर बरोबर. हम्म. तर हां. काय तुझं अजून काय राहिलंय पुढचा नाही प्रश्न काय? नाही मी म्हणजे आज पण तेच आहे, तुमच्याकडून खूप घेण्यासारखं आहे सर अजून पण. आणि आज नाही पण हे 4-5 विषय आहे ना, म्हणजे 4-5 जे पॉइंटर आहेत ना ते मी इथं थांबवतोय ह्या नोटवर. आणि खरंच म्हणजे तेच आहे की टीचर जर असेल ना तेवढा केपेबल, तर तो कुठच्याही स्टेजला किती देऊ शकतो हे एक मला आजच्या आपल्या ऑलमोस्ट 40-45 मिनिटाच्या ह्याच्यात आहे ना आज परत एकदा ते जाणवलं. थँक्यू सर. आणि मी कनेक्टेड राहीन सर पुढच्या ह्याच्यासाठी. तुला हे तुला खूप शुभेच्छा.